सुजाता सोमनाथ नेटके, राहणार आरंगाव दुमाला, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे राहते। आणि माझी परिस्थिती पण खूप गंभीर होती। रोज शेती काम करायचं, रोजी करायची, तवा खायचं। त्यात असं पण माहिती नव्हतं की असा म्हणजे पुढं काय आपल्याला अशा अडचणी आजारी पडून काय होईल। सुरुवात माझी म्हणजे छातीला गाठ आलेली होती, पण ती काही दुखत नव्हती, काय नव्हते। त्याच्यामुळे मला काही म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की कॅन्सरची असेल किंवा याने काही होतं असेल। स्वतःकडे लक्ष पण दिलं नाही लवकर। ती गाठ मोठी होत गेली। गाठ मोठी झाल्याच्या नंतर मला थंडी, ताप हा सारखा येत होता। त्याच्यासाठी मी आपली छोट्याशा दवाखान्यात जायचे, आपल्या थंडी तापाच्या सलाईन वगैरे घ्यायचे, घरी यायचे। परत मला 8-10 दिवस आराम पडायचा आणि परत हाय ते दुखणं आजार चालू राहायचं। त्याच्यामुळे असं मनात आलं की छातीला गाठ आलेली आहे, त्याच्यामुळे जर असं होत असेल तर काय सांगता नाही यायचं। म्हणून मी ससून हॉस्पिटलला पुण्यामध्ये आले होते। तिथं आल्याच्या नंतर मग तिथं डॉक्टरांनी मला ॲडमिट करून घेतलं। माझ्या सगळ्या तपासण्या वगैरे तिथं झाल्या। तपासण्या झाल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी त्यास निदान केलं की जी तुम्हाला छातीमध्ये गाठ आलेली आहे ती गाठ तुमची कॅन्सरची, त्याचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल। माझी बहीण अलका सकट पुण्यामध्ये राहते, ती त्याला मुळशीमध्ये। तिने मला घरी नेलं। तिच्या मैत्रिणीची एक संपर्क साधला तिने। तिच्या मैत्रिणींनी हॉस्पिटलचं आपलं नाव दिलं, म्हणजे की तुम्ही पेशंट कॅन्सरचा दवाखाना आहे वाघोलीमध्ये, तुम्ही तिथं घेऊन जा तुमच्या बहिणीला, जरी त्यांची परिस्थिती निर्माण असेल पण तिथं त्या पूर्णपणे नीट होते, ही तुम्ही गॅरंटी देते म्हणजे तुम्ही जा। मग त्यांनी ॲड्रेस पत्ता दिला माझ्या ताईला। माझी ताई मला घेऊन ह्या हॉस्पिटलला आली। ह्या हॉस्पिटलला आल्याच्या नंतर आपले कप्ती मॅडम, आपले करडे डॉक्टर, धनंजय डॉक्टर हे सगळे भेटले। हे सगळे भेटल्याच्या नंतर यांनी सगळ्यांनी इतकी साथ दिली, जसे आपले आई वडील असतात, आपण देव मानतो अशी माणसं असतात, तसं सारखं वाटलं आम्हाला। अजिबात म्हणजे त्याला कसलंच काही वाटलं नाही। माझ्या करडे सरांनी सांगितलं की जे तुमचे रिपोर्ट आहेत, जे पहिले तपासणी केली, काय तपासणी झालेली आहेत, कशी झालेली, ते तुम्ही सगळे ससूनवरून रिपोर्ट इथं आणा। ससूनमधून रिपोर्ट आम्ही इथं आणून दिले आपले करडे डॉक्टरांना। मग करडे डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही शुक्रवारच्या दिवशी या, आपले पाटील डॉक्टर येतील, पाटील डॉक्टरला तुम्ही एकदा भेटा, मग ते पुढची जे ट्रीटमेंट कशी घ्यायची, काय घ्यायची याची तुम्हाला माहिती देते। मग त्यानुसार आम्ही शुक्रवारी आलो, पाटील डॉक्टरांना भेटलो। पाटील डॉक्टरांनी ट्रीटमेंट आता कशी सुरुवात करायची, कशी घ्यायची, मग ती स्टेप बाय स्टेप, आधी काय घ्यावं लागतं, नंतर काय, ऑपरेशन कधी, असे सगळ्याचं आम्हाला मार्गदर्शन देतं। त्यानुसार मग ट्रीटमेंट मी पूर्णपणे घेतली आणि ऑपरेशन झाले, केमो झाल्याच्या नंतर रेडिएशन राहिलेलं होतं ना, मग रेडिएशनमुळं जे आपले शिंदे सर आहेत, मग शिंदे सरांना भेटलो आम्ही। मग शिंदे सरांना भेटल्याच्या नंतर शिंदे सरांनी पण मला सांगितलं की रेडिएशन आपण सगळं इथंच तुमची ट्रीटमेंट करू, रेडिएशन पूर्ण करतो मी, काही अडचण नाही, काय नाही। त्यांनी पण सहकार्य केलं। सहकार्य केल्यानंतर त्यांनी पण पूर्णपणे माझे रेडिएशन व्यवस्थित केले। दोन्ही डॉक्टरांनी पण मदत केली आणि त्यांचे माझ्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते।